एक तर शेतकऱ्याला कर्ज घ्यायची वेळ आली नाही पाहिजे आणि घेतलं कर्ज तर त्याची फेडण्याची ऐपत झाली पाहिजे, याला कर्जमुक्ती म्हणतात. इतकं तुमच्या गावाचे शेतकरी आहेत तर आता इथं कोणतरी म्हणलं की हमी भाव द्या, हमी भाव द्या. काय दिला हमी भाव? किती दिलाय? 1580. आणि त्या क्वालिटीचा कांदा कसा चाललाय? 2500 रुपये. मग तुम्हाला असं हमी भाव पाहिजे का? अरे मार्केट येते ते घ्या ना. गावाचे शेतकरी आहेत का? मागच्या वर्षी कसं विकला गहू? 3000 3,500 पर्यंत गहू विकला. यावर्षी कसा विकता? 2000. हमी भाव काय? 2500. भावांनो, मागच्या वर्षी 3000 काय मिळालं? त्यावेळेला निर्यात चालू होती. तुम्हाला 3000 मिळायला लागल्यावर यांनी निर्यात बंदी केली. 2000 भाव तुम्हाला कमी मिळाला. 1000 क्विंटलला जर तुम्हाला कमी मिळाली, 5 एकराचा शेतकरी असेल, 100 क्विंटल गहू झाला तर त्याचे 1,00,000 रुपये बुडाले. कांद्याचा शेतकरी असेल, आता 40 रुपये कांदा होणार आहे, 100% होणार आहे. त्यावेळेला परत निर्यात बंदी लागेल, लिहून ठेवा. आणि मग 40चा कांदा 30 वरती आला. एका एकरामध्ये 100 क्विंटल कांदा जर झाला तर एकरात 1,00,000 गेले. 5 एकरामध्ये 5,00,000 गेले. अरे कर्जमाफी 2,00,000 रुपयाची, त्याच्यात बी 17 अडचणी. काय करायची असली कर्जमाफी? आम्हाला स्वातंत्र्य द्या. ऊसावरती आता निर्यात बंदी लागली. गुरवाल्याला काय भाव मिळतो? गुरवाले 4,000-4,500 पण तिथं आले तर आमच्या जाऊन तालुक्यातले कार्यकर्ते. त्याला एफआरपी नाही, एफआरपी नाही, ते 4,000 देते. तुम्हाला एफआरपी तुम्हाला 3,000 मिळते. आणि आता 30,000 मिळू नये म्हणून साखरेवर निर्यात बंदी लागली. अरे कशाला असलं कुठं नाही करता? फक्त तुम्ही शेतीमालाचा भाव पाडायचं जे कारस्थान करता तेवढं बंद करा. आम्ही सगळं कर्ज फेडायला तयार आहे. आम्हाला तुमची कर्जमाफी नको, आम्हाला तुमची वीज फुकट नको, आम्हाला कसलं अनुदान नको. आम्ही आमच्या कष्टावरती जगू शकतो, कर्ज फेडू शकतो आणि सगळे आई गाऊनला पोहोचू शकतो. एवढी ताकद आहे शेतकऱ्यांमध्ये. परंतु भावांनो, शेतकरी गरीब व्हावा, गरिबी व्हावा, कर्जबाजारी व्हावा, याच्यासाठी सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असतं. सगळ्या तेलबियांवरती निर्यात बंदी आहे, सगळ्या कडधान्यांवरती निर्यात बंदी आहे, गव्हावरती, तांदळावरती, साखरेवरती, कांद्यावरती निर्यात बंदी आहे. हे जर आपल्याला प्रश्न सोडवायचे असेल तर हमी भावाच्या नादी लागू नका. स्वातंत्र्य मागा. 7/12 कोरा झाला पाहिजे. यांनी दिलेलं आश्वासन यांनी पाळलं पाहिजे. किमान पुढच्या वेळेला तरी अशी खोटी आश्वासनं देणार नाही, एवढी दहशत निर्माण केली पाहिजे. एवढं बोलतो माझे 2 शब्द संपवतो. जय जवान, जय किसान, जय बळीराजा.